जिल्हा परिषद निवडणुकीच्या 2017च्या निमित्ताने आमचा सुपा गट आहे. तर या सुपा गटामध्ये आता नवीन गावांचा समाविष्ट झाला असून तर आजपर्यंत 10 वर्षामध्ये सुपा गटावरती खूप अन्याय झाला. तर या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी स्वर्गीय अण्णा पाटील शिंदे यांचे चिरंजीव राहुल पाटील शिंदे यांनी आजपर्यंत ह्या गटासाठी आणि या गणासाठी ह्या भागासाठी आजपर्यंत खूप असे कामं केलेले आहेत. विकास कामांच्या माध्यमातून त्यांनी कृषीचे, आरोग्याचे आजपर्यंत म्हणजे प्रत्येक वंचितापर्यंत काम जाईल ह्याची त्यांनी काळजी घेतलेली आहे. आणि अण्णा पाटील शिंदे यांचा या गटाशी इतका जवळचा संबंध होता की म्हणजे त्यांनी आपल्या गटाला आपलं घर मानलं होतं. ह्या गटातल्या प्रत्येक घरात, प्रत्येक माणसात त्यांचे इतके जिव्हाळ्याचे संबंध होते की अण्णा पाटील गेले तरी पण अण्णा पाटील आज प्रत्येकाच्या मनामध्ये अमर येतं. म्हणजे आजपर्यंत अण्णा पाटलांना कोणी विसरलेलंच नाही आणि यापुढं कोणी विसरणार नाही. इतकं मोठं कार्य अण्णा पाटलांनी आजपर्यंत ह्या गटासाठी, या गावासाठी आणि या इथल्या जनमानसांसाठी केलेलं आहे. आणि त्यांचे चिरंजीव राहुल पाटील शिंदे यांनी पण आजपर्यंत विविध आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, MIDC जे कामगार आहेत त्या कामगारांसाठी आंदोलनं करून त्यांना न्याय मिळवून दिलेला आहे. आणि त्यांच्या या न्यायाला जनता आता ह्या इलेक्शनमध्ये, या निवडणुकीमध्ये नक्कीच साथ देणार आहे. आणि आज राहुल पाटील शिंदे यांच्या पत्नी प्रियंका शिंदे या उभ्या आहेत. तर ह्या काँग्रेसच्या चिन्हावरती, पंजा या चिन्हावरती उभ्या असून त्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत घराण्यातल्या आहेत. तर त्यांच्याकडून लोकांच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत. आणि मला असं वाटतं की अण्णा पाटील शिंदे आणि राहुल पाटलांच्या माध्यमातून त्या लोकांच्या लोकांच्या इच्छा आहेत, ज्या आकांक्षा आहेत त्या नक्कीच पूर्ण करतील असा मला आत्मविश्वास आहे. आणि एक सुशिक्षित घरातली व्यक्ती जर निवडून आली तर त्या व्यक्तीला कसला मोह पाश राहत नाही आणि ते वेगळ्या मार्गाने काहीतरी संपत्ती कमवण्याची आशा ठेवीत नाही. आजपर्यंत तालुक्यामध्ये, गणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दहशत करून निवडणुकींना सामोरे जायचा प्रयत्न करतात विरोधक. परंतु आमचे राहुल पाटील शिंदे आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब दहशतमुक्त तालुका करण्याच्या प्रयत्नात आहे. आणि आम्हाला विश्वास आहे की आमचे नेते राहुल पाटील शिंदे नक्कीच या कामात यश मिळवतील आणि पूर्ण तालुक्याला दहशतमुक्त करतील. पारनेर तालुक्याचा बिहार होण्यापासून नक्कीच वाचवतील असा आम्हाला विश्वास आहे. तरी सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की सर्वांनी प्रियंकाताई राहुल शिंदे, भिवसेन मामा मुंगशे आणि दीपक पोपटराव पवार यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी असल्या कारणानं पंचायत समितीसाठी घड्याळ हे चिन्ह आहे. भिवसेन मुंगशे मामांसाठी घड्याळ आणि दीपक पोपटराव पवार यांच्यासाठी घड्याळ आणि प्रियंकाताई राहुल शिंदे यांच्यासाठी पंजा हे चिन्ह दिलेले आहे. तरी ह्या चिन्हासमोरील बटन दाबून यांना, ह्या तीनही उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा अशी नम्र विनंती.